नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे ॲसेट लायबिलिटी मिसमॅच. मराठीत सांगायचं तर मालमत्ता देणी असंतुलन. आपण मालमत्ता तयार करतो, ती मालमत्ता तयार कशी करतो? त्याच्यासाठी कर्ज घेणं हे गैर आहे का? कर्ज घेताना कशाचा विचार केला पाहिजे? कर्ज रकमेतून मालमत्ता निर्मितीत असंतुलन होतं का? ते कोणत्या प्रकारचं असंतुलन असतं? अशा असंतुलनाचे काय परिणाम होतात आणि हे असंतुलन कमी करता येऊ शकतं का? अशा सगळ्या बाबींचा उहापोह आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, समजा आपल्याला घर घ्यायचं आहे, तर घराची सगळी किंमत आपल्याकडे असते असं नाही. काही रक्कम आपण कर्जावर घेतो आणि आपली बचत आणि कर्ज रक्कम या दोन्ही मिळून आपण घर खरेदी करतो. आता समोर बघितलं तर असं दिसेल की घर हे दीर्घकालीन मालमत्ता आहे. कर्ज हे सुद्धा जर दीर्घकालीन असेल तर मग मालमत्ता आणि देणं म्हणजे कर्ज याच्यात असंतुलन होणार नाही. पण समजा कर्ज हे आपण अल्प काळासाठी घेतलं आणि मालमत्तेत गुंतवणूक केली तर स्वाभाविकपणे काय होईल? ज्या वेळेला कर्जाची परतफेड करायची वेळ येईल त्यावेळेला आपली अडचण होऊ शकते. कारण ही मालमत्ता म्हणजे घर हे काही आपल्याला एवढी रक्कम उपलब्ध करून देणार नाही अल्प मुदतीत की आपण कर्जाची परतफेड करू शकू. मला वाटतं या सोप्या उदाहरणावरनं मालमत्ता आणि देणी किंवा लायबिलिटीज यांच्यामध्ये मिसमॅच कसा होतो हे कळू शकेल. पण हे जसं व्यक्तीच्या बाबतीत आहे ना, तसंच ते एखाद्या कंपनीच्या बाबतीत, बँकेच्या बाबतीत, विमा कंपनीच्या बाबतीत, पेन्शन फंडच्या बाबतीत अधिक प्रकर्षाने जाणवतं. कारण बँकांचा व्यवसाय कसा आहे बघा, एका बाजूने ठेवी स्वीकारायच्या आणि दुसऱ्या बाजूने कर्ज द्यायची. दिलेली कर्ज जर दीर्घ मुदतीची असतील आणि जमा झालेले डिपॉझिट्स ठेवी या जर शॉर्ट टर्म असतील तर ठेवी परत करताना बँकांना अडचण येऊ शकते. याला म्हणतात ॲसेट लायबिलिटी मिसमॅच. कारण बँकेसाठी ठेवी हे कर्ज आहे आणि बँकेने दिलेली कर्ज ही बँकेची मालमत्ता आहे. थोडक्यात काय, बँका ठेवी स्वरूपात लायबिलिटी निर्माण करतात आणि कर्ज स्वरूपात ॲसेट निर्माण करतात. यांच्यामध्ये असंतुलन निर्माण झालं तर स्वाभाविकपणे बँकेची अडचण होऊ शकते. कर्ज दीर्घकालीन देण्यासाठी दीर्घकालीन ठेवी असायला पाहिजेत किंवा अल्प मुदतीच्या ठेवीतून अल्प मुदतीची कर्ज दिली पाहिजेत. असं जर झालं तर मिसमॅच होण्याची शक्यता स्वाभाविकपणे कमी होते. त्यामुळे पैसे उभारताना कोणत्या ॲसेटसाठी पैसे उभारायचे आहेत हे ठरवून आणि मग त्या प्रमाणात किंवा त्या प्रकारे आपल्याला दीर्घकालीन किंवा अल्पकालीन लायबिलिटी निर्माण करायला पाहिजे. याला म्हणायचं ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट. आता ह्या कशा प्रकारे असंतुलन कोणकोणत्या प्रकारे होतं त्यातलं एक आपण बघितलं, त्याला मी म्हणतो मॅच्युरिटी मिसमॅच. मॅच्युरिटी म्हणजे ज्या दिवशी रिपेमेंट करायचं आहे, परिपक्वता दिवस, या दिवसाला आपल्याला आपल्या ॲसेटमधनं पैसे उपलब्ध झाले पाहिजेत, त्यातनं आपण लायबिलिटीची परतफेड करू शकतो. याला म्हणायचं मॅच्युरिटी मिसमॅच. दुसरी एक मिसमॅच असते, त्याला आपण म्हणू लिक्विडिटी मिसमॅच किंवा तरलता असंतुलन. कर्ज जरी दीर्घकालीन आहे आणि ॲसेटही दीर्घकालीन आहे, परंतु या दीर्घकालीन कर्जाला आपल्याला ज्याला म्हणता येईल डेट सर्व्हिसिंग म्हणजेच कर्जावरचं व्याज आणि कर्जाचा हप्ता हे तर देणं आहेच, तेवढी रक्कम आपल्याला ॲसेटमधनं मिळते का? तेवढी रक्कम जर ॲसेटमधनं मिळत नसेल
तर पुन्हा अल्पमुदतीची कर्ज घेण्याची आवश्यकता पडते. ही झाली तरलता असंतुलन. तिसरं आणखीन एक असंतुलन असू शकतं, ज्याला आपण म्हणूया व्याजाचं असंतुलन, इंटरेस्ट मिसमॅच. घेतलेल्या कर्जावरचा व्याजाचा दर आणि दिलेल्या कर्जावरचा व्याजाचा दर याच्यात असंतुलन म्हणजे काय? तर आपल्याला दोन प्रकारची कर्जाची व्याजाची आकारणी माहिती आहे. एक आहे फिक्स्ड इंटरेस्ट रेट लोन आणि दुसरा आहे फ्लोटिंग इंटरेस्ट रेट लोन. म्हणजे एका कर्जामध्ये व्याजाचा दर हा संपूर्ण कालावधीसाठी एकच असतो. त्याला म्हणायचं फिक्स्ड इंटरेस्ट रेट लोन. मी 15 वर्षाचं कर्ज घेतलंय, आज कर्ज घेतलंय 2000 साली, तर 2000 सालापासून ते कर्ज परतफेड होईपर्यंत एकच व्याजाचा दर चालू राहील. त्याला म्हणायचं फिक्स्ड इंटरेस्ट रेट लोन. या उलट फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे बदलता व्याजाचा दर. कुठल्या तरी दरावर आधारित हा व्याजाचा दर बदलत जातो. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट बदलला की हा कर्जावरचा व्याजाचा दर बदलतो. याला म्हणायचं फ्लोटिंग इंटरेस्ट रेट. मला वाटतं आता लक्षात आलं असेल. मी जर समजा फिक्स्ड इंटरेस्ट रेटने ठेवी स्वीकारल्या आणि मी फ्लोटिंग इंटरेस्ट रेटने कर्ज दिली तर काय होऊ शकतं? मिळणारं व्याज हे कमी जास्ती होईल, पण मला ठेवीवर द्यायचं व्याज हे निश्चित आहे, तेवढंच आहे, ठरलेलं आहे. मग याच्यात मिसमॅच होण्याची शक्यता असते. त्यामुळे इंटरेस्ट रेटमध्ये सुद्धा ही एक जोखीम असते. तसेच आणखीन एक मिसमॅच होऊ शकतं, त्याला आपण म्हणूया विनिमय दरातली असंतुलता, म्हणजेच एक्सचेंज रेट मिसमॅच. मी कर्ज घेताना एका चलनात घेतलंय आणि ॲसेट क्रिएट करताना दुसऱ्या चलनात ॲसेट क्रिएट केलंय. पुन्हा बँकेचंच उदाहरण घ्यायचं तर बँकेने अमेरिकेतल्या ठेवीदाराकडनं डॉलरमध्ये ठेवी स्वीकारल्या आहेत आणि कर्ज मात्र जपानच्या बॉरोवरला येनमध्ये दिलाय. काय होणार आहे याच्यात? डॉलरचा रेट कमी जास्ती होऊ शकतो, येनचा रेट कमी जास्ती होऊ शकतो आणि त्यामुळे याच्यामध्ये असंतुलन मिसमॅच निर्माण होऊ शकतं. थोडक्यात 4 प्रकारचं ॲसेट लायबिलिटी मिसमॅचमध्ये जोखीम असते. एक असते ती म्हणजे मॅच्युरिटी मिसमॅच, दुसरी असते ती म्हणजे लिक्विडिटी मिसमॅच, तिसरी इंटरेस्ट मिसमॅच आणि चौथी एक्सचेंज रेट मिसमॅच. आता हे मिसमॅच जर झालं तर त्याचे परिणाम काय होतील हेही मला वाटतं आता आपल्या पटकन लक्षात येऊ शकेल. एक सगळ्यात पहिला म्हणजे मी ज्याला मला म्हटलं लिक्विडिटी रिस्क. मला लायबिलिटी आहे ती परत करायची आहे, ती परत वेळेवर करायची आहे. म्हणजे मी असं नाही म्हणू शकत की मला देणं तर 2 लाख आहे पण माझं ॲसेट 5 लाखाचं आहे. ॲसेट 5 लाखाचं असलं तरी उपयोग काय नाही, कारण ज्या वेळेला मला 2 लाख मॅच्युअर झालेत देण्याचे त्यावेळेला ते 2 लाख देण्यासाठी लिक्विडिटी असायला पाहिजे. ही तरलता नावाची एक मोठी जोखीम आहे. त्यामुळे ॲसेट क्रिएट करताना जर आम्ही मिसमॅच केलं लायबिलिटी बरोबर तर तरलतेची लिक्विडिटीची एक जोखीम येऊ शकते. आणि ही जर लिक्विडिटीची जोखीम आली तर त्याला जोडूनच एक दुसरी जोखीम आपोआप येते, त्याला म्हणतात सॉल्व्हन्सी. सॉल्व्हन्सीची रिस्क म्हणजे काय? तर आम्ही एखादा हप्ता चुकवू शकतो, दुसरा हप्ता चुकवू शकतो, कारण आमच्याकडे ॲसेट 5 लाखाचं आहे, देणी 2च लाख आहेत, पण आम्ही ती देणी वेळेवर देऊ शकत नाहीये. मग काही काळानंतर तो देणेकरी स्वाभाविकपणे ॲसेट ताब्यात घेऊन ते देणं वसूल करेल. म्हणजेच तुम्हाला सॉल्व्हन्सीची रिस्क ही येऊ शकते. तिसऱ्या प्रकारचा एक परिणाम होऊ शकतो आणि तो परिणाम आहे प्रॉफिटवरचा परिणाम. इकडे व्याजदर तुम्ही जर समजा ॲसेट लायबिलिटी मिसमॅच झाली आहे, लायबिलिटी वेळेवर देऊ शकत नाही आहे, लिक्विडिटीची जोखीम आलेली आहे, तर तुम्हाला हप्ते भरण्यासाठी किंवा डेट सर्व्हिसिंगसाठी पुन्हा कर्ज घेण्याची गरज पडणार आहे. हे पुन्हा कर्ज तुम्हाला निश्चितपणे सामान्य व्याजदराने मिळणार नाही.
वाढीव व्याजदर दिल्याशिवाय तुम्हाला कोणीच कर्ज देणार नाही, कारण तुमचा आधीच्या कर्जाची परतफेड ही प्रॉब्लेममध्ये आहे. म्हणजे काय झालं तर या मिसमॅचमुळे नवीन कर्ज तुम्हाला अधिक व्याजदराने घेण्याची आवश्यकता पडेल. म्हणजेच व्याजाची कॉस्ट वाढत जाईल आणि व्याजाची कॉस्ट वाढली की स्वाभाविकपणे नफ्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. गुडविलमध्ये घट होईल हा भाग आणखीन वेगळा, पण आर्थिक दृष्टीने विचार केला तर व्याजामुळे नफ्यामध्ये घट होऊ शकते. मग याच्यावर काही उपाययोजना असू शकते का? मी आधीच सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी केवळ व्यक्तीला नाही, केवळ कंपन्यांना नाही, कारण त्यांचं बॉरोइंग त्या मानाने मर्यादित असतं. परंतु बँका, विमा कंपन्या, पेन्शन फंड्स या सगळ्यांचा जर आपण व्यवहार बघितला तर यांच्याकडे बॉरोइंगच खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यातनंच ते ॲसेट क्रिएट करतात. म्हणून यांच्यासाठी ही जोखीम कशी कमी करता येईल तर त्यातल्या 3 प्रकारे आपल्याला हे करता येऊ शकतं. एक आहे नियंत्रण, दुसरं आहे त्याचं परिणामकारकता कमी करणं आणि तिसरं आहे त्याला उपाय म्हणून हेजिंग करणं. आता कंट्रोलिंग मिसमॅच म्हणजे काय तर ॲसेट्स आणि लायबिलिटीज क्रिएट करतानाच त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं. म्हणजे कर्ज मिळत आहे म्हणून कर्ज घेऊन टाकलं आणि मग ॲसेट तयार केलं, किंवा ॲसेट मिळत आहे म्हणून ॲसेट घेतलं आणि मग मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेतली, मिळेल त्या टर्म्सवर कर्ज घेतली. याला अनियंत्रित ॲसेट्स आणि लायबिलिटीज क्रिएशन असं म्हणता येईल. तर पहिला उपाय म्हणजे ॲसेट्स आणि लायबिलिटीजवर नियंत्रण ठेवणं आणि हा मिसमॅच नियंत्रणाखाली ठेवणं. दुसरं मिटिगेटिंग द मिसमॅच, म्हणजेच त्याची परिणामकारकता कमी करायची. ही कशी कमी करता येईल तर ठीक आहे, एखाद्या वेळेस मिसमॅच झालेला असेल, तो मिसमॅच पुढे कंटिन्यू होणार नाही, पुढे चालू राहणार नाही, नवीन मिसमॅचेस होणार नाहीत यासाठी प्रयत्न करणं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जे टूल, हत्यार तुमच्या हातात असतं त्याला म्हणतात हेजिंग. हेजिंग म्हणजे काय तर भविष्यातले व्यवहार असे करायचे की ज्याच्याने आपली ही 4ही प्रकारची रिस्क, म्हणजे मॅच्युरिटी रिस्क असेल, इंटरेस्टची रिस्क असेल, किंवा तरलतेची रिस्क असेल, किंवा विनिमय दराची रिस्क असेल, हे सगळं हेज करायचं. म्हणजे भविष्यातले व्यवहार करायचे, त्याला आपण हेजिंग म्हणतो. भविष्यातले व्यवहार आज करायचे, त्याचा दर आज निश्चित करायचा, त्याचा व्हॉल्यूम आज निश्चित करायचा, आणि मग आपल्याला ज्या वेळेला ती लायबिलिटी मॅच्युअर होणार असेल त्यावेळेला आपली ही जोखीम कमी करता येणं शक्य असतं. अशा 3 प्रकाराने ॲसेट लायबिलिटी मिसमॅचवर उपाय करता येतो. थोडक्यात काय, ॲसेट तर क्रिएट करायचे आहेत, पण ते काही पूर्णतः आपल्या सेव्हिंगवर होतील, आपल्या पैशातनं होतील, भांडवलातनं होतील ही शक्यता नसते. अशा वेळेला कर्ज घेणं भाग असतं, किंवा कर्ज घेणं यात गैर काही नसतं. कर्ज आलं की त्याचं रिपेमेंट आलं, कर्ज आलं की त्याचं सर्व्हिसिंग आलं, कर्ज आलं की त्याच्यावर व्याज आलं, कर्ज आलं की त्याची परतफेड आली. आणि त्यामुळे हे आपल्या ॲसेटमधनं, ज्या ॲसेटसाठी कर्ज घेतलंय त्या ॲसेटमधनं ही सगळी देणी आपल्याला वेळच्या वेळी देता आली पाहिजेत. ती देता येणं याचा अर्थ ॲसेट लायबिलिटी मॅचिंग. ती देता न येणं म्हणजे ॲसेट लायबिलिटी मिसमॅच. हे झालं तर जोखीम वाढते, नफ्यावर परिणाम होतो, तरलता घटते आणि प्रसंगी इन्सॉल्व्हन्सीची सुद्धा वेळ येऊ शकते. म्हणून प्रत्येकालाच ॲसेट लायबिलिटी मिसमॅचकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा हे जर मिसमॅचेस व्हायला लागले फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समध्ये, म्हणजे बँका असतील, विमा कंपन्या असतील वगैरे, आणि त्यांची सॉल्व्हन्सीच अडचणीत आली, त्यांची लिक्विडिटीच अडचणीत आली, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेतला हा जो काही पैशाचा प्रवाह आहे हा कुंठित होऊ शकतो. आणि बँकांवर जर अशी अडचणीची वेळ आली तर अर्थव्यवस्थेला प्रगतीकडे जाण्याची अडचण निर्माण होऊ शकते. लोकांचा बँकिंगवरचा विश्वास, विमा कंपन्यांचा विश्वास ढासळू शकतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेस ते घातक आहे. म्हणून ॲसेट लायबिलिटी मिसमॅच हा अत्यंत महत्त्वाचा विषय सगळ्यांनी, विशेषतः वित्तीय संस्थांनी अधिक काळजीपूर्वक हाताळला पाहिजे.
आज इथेच थांबूया. नमस्कार.